जय श्री गुरुभ्यो नमः। यामाहो सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगः तां धर्मचारिणीं शंभो प्रणमामि परां शिवं। प्रप्रथमः आराध्य सद्गुरूंना स्मरण करून वीरशैव महामता स्थापनाचार्यवर्य जगदादि जगद्गुरु रेणुकादि पंचाचार्य बसवादी प्रमथगण मन्मतादी शिवसंतगण तसे जगातील समस्त संत महात्म्या दार्शनिकांना स्मरण करून आज मुस्तापूर येथे चालू असलेले अखंड शिवनाम सप्ताह परमर्ष ग्रंथ पारायण या सर्व कार्यक्रमाचे आजचे 5व्या वर्षाचे 7वा दिवस सायंकाळच्या सत्रामध्ये उपस्थित असून आतापर्यंत सुंदर असं टाळ आरतीचं कीर्तन रूपी सेवा केले कीर्तनकार आणि तुम्हा सर्वांना सातत्यानं नामयज्ञामध्ये मागे पुढे राहून तुम्हा सर्वांना भगवंताकडे घेऊन जाण्याकरिता सज्ज झालेले बडोरे महाराज, उपस्थित गायक वादक भजनी मंडळ कीर्तनकार प्रवचनकार गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित मंडळी आणि उपस्थित सर्व सद्भक्त मंडळी माता भगिनी नवतरुण, गेले 5 वर्षापासून चालणारा हा नामयज्ञातला ह्या वर्षी 7व्या दिवसाचा सकाळीच मी यायला पाहिजे होतं। परमर्षी ग्रंथ पारायणाच्या वेळामध्ये प्रवचनाचा होता, परंतु मुख्यडीते जगज्योती महात्मा बसवेश्वरांचा अश्वारूढ पुतळ्याचं अनावरणाचं मोठ्या स्वरूपातले कार्यक्रम येणाऱ्या 25 एप्रिलला होऊ घातल्यामुळं त्याचा प्रचारार्थ मुखेड तालुका भरामध्ये मी आणि बेटमोरेचे महाराज दोघांचेही सुद्धा संपूर्ण तालुक्याभरामध्ये प्रवास असल्यामुळं सकाळीच 10 खेडेगाव फिरून प्रत्येक गावामध्ये आमंत्रण देण्यासाठी गेल्यामुळं सकाळीचं प्रवचन सायंकाळी टाकण्यात आलं। पण सायंकाळी सुद्धा आता येणं होते का नाही असं वाटत होतं, कारण मुस्तापूरला याचं म्हटलं काही नाही तर काही अडचणीवर अडचणच येऊ लागलेली आहे। परंतु कितीही अडचणी झाले तरी वेळ मागे पुढे झाले तरी पण आल्याशिवाय काही राहिलेलं नाही, कारण ह्या मुस्तापूर गावातला सर्व सद्भक्तांचा जे काही भक्ती आहे, गावात राहणारा संपूर्ण सर्व जे काही हिंदू समाजातला माणूस म्हणून जगणारा तुम्ही सगळेजण भाविक आहात, भक्ती आहे, श्रद्धा आहे आणि सातत्याने सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये अशी वाढतो की गुरुमौली आले पाहिजे, गुरुमौलीचे दर्शन घडलं पाहिजे, गुरुमौल्यांचे अमृत वचन ऐकलं पाहिजे। तसे चांगले शुद्ध अंतःकरण असल्यामुळं कितीही अडचणी झाले तरी सुद्धा कार्यक्रमाला येण्याचे योग येतो। आत्ताच आपले चंदनकराने दुसऱ्याने सांगितल्याप्रमाणे गावामध्ये खूप मोठ्या स्वरूपामध्ये मारुतरायाचं कळसारोहणाचे कार्यक्रम तुम्ही घेतलं होतं, त्यावेळामध्येही सुद्धा खूप घाई पण चांगलं कार्यक्रम त्यावेळामध्ये पार पडलं। आणि ह्या अखंड सर्वधर्मी शिवनाम सप्ताहामध्ये नामसंकीर्तन होत असताना चांगला विचार मंथन झाला पाहिजे, कारण ह्या विश्वामध्ये एकमेव आपली देश आहे, तो हिंदू राष्ट्र आहे, भारत देश आहे, तो भगवंताला मानणारा देश आहे। इथं राहणारा प्रत्येक माणूस देवाला मानतो, तो देव वेगळा असेल, देवाचे स्वरूप वेगळा असेल, परंतु इथला प्रत्येक वक्त भगवंताला मानणारा आहे। कुठंतरी ह्याला आपण आस्तिक असं म्हणतो, म्हणजे ह्याचं अंतःकरणामध्ये भगवंताचं प्रति नितांत अशी श्रद्धा आहे, भक्ती आहे, भावना आहे। कारण भक्तामध्ये वेगळा प्रकार म्हणता येणार नाही, देव वेगळा आहे, महादेव आहे, विठोबा आहे, दत्तात्रय आहे, म्हणजे देव वेगळा असेल, परंतु भक्त म्हणून सगळीकडे पाहिलं तर प्रत्येक भक्तांची एकच भक्ती असतो, मी माझा देव एक झाला पाहिजे, मला देवाचे दर्शन घडला पाहिजे, मी त्या देवाचं सेवा केला पाहिजे, तेच भाव तेच भक्ती सर्व भक्तांच्या अंतःकरणात असतो। मग अशी असणाऱ्या ह्या गावामध्ये भगवंताचं प्रतिभक्ती आहे, मग ह्या भक्तीला ज्ञानाची जोड देणं फार गरजेचं आहे, कारण सध्या नामस्मरण करणं अवघड झालेलं नाही, सोपं झालेलं आहे। सर्वांना माहिती आहे, गाव छोटा असो मोठा असो, आपले बडोरे महाराज सारखे एखादं चांगलं तुम्हाला नियोजन करणारे गावामध्ये आले तर पाहता सप्ताहाचे नियोजन होऊन जातो, वेळ लागणारा नाही।
कारण आजचा परिस्थिती हिंदू समाजाची कसं झालेली आहे म्हटलं, खूप पैसा तयार झाले, पैसाने अशी समाजात कोणी राहणार नाही, आणि उपासी तर आज कोणी आपल्याला सापडत नाही. आज पोटभर जेवायला आहे आणि हातभर काम आहे, आणि राहायला पत्र्यातलं घर फारच कमी, कुठंतरी 1-2 सापडतो. 99% सगळ्यांचे घर बंगल्या झालेले आहे. मग आज आपला या हिंदू समाजातलं प्रत्येकांची भौतिकरित्या आपण काय झालो, सदृढ होत चाललेले आहोत. खरं आहे का? तुम्हाला विचारतो, आम्ही भौतिकरित्या सदृढ होत चाललो. एका काळात आम्हाला काहीच सापडत नव्हतं, दुसऱ्या गावाला जाण्यासाठी अवघड परिस्थिती होता, परंतु आज एका दिवसात कुठपर्यंतही जातो आणि आपल्या वेळेच्या अगोदर आपल्या घरी आपण येतो. मग आपला ह्या सध्याची परिस्थितीमध्ये या हिंदू समाजातलं तरुणापासून म्हातारापर्यंत, या लहान मुलापासून वयोवृद्धापर्यंत आम्ही विचार केलं तर सगळ्यांचे काय झालेले आहे, भौतिक दृष्ट्या आम्ही फार पुढे चाललेली आहोत. आणि तेवढंच पट्टीनं देवदेव करणाऱ्या सुद्धा आपल्याकडे समाजात माणसं झालेली आहे. संत आले, गुरु आले, एखादा चांगला कथाकार आले तर लाखोनं आपला हा समाज एकजूट होतो. काही वेळ लागणारा नाही, संख्येनं जास्त आहे, परंतु ह्या समाजाला आजही नामयज्ञ का करावा लागतो, म्हणजे ह्या भक्ताला जे काही षडरिपू आहे, म्हणजे षडरिपू जे काही आहे, 6 षडरिपू आहे, त्या षडरिपूतून मुक्त होण्याकरिता नामयज्ञ आपल्याला करावा लागतो. काय आहे षडरिपू? बघा, आजचा खऱ्या अर्थानं सप्ताह तुमचं संपला. बरं, आज सप्ताह संपलं, विणा उतारला म्हणजे सप्ताह संपला आपला. उद्या काय आहे तर उद्याचा दिवस तो आठवण करायचा दिवस आहे, उद्याचा तो प्रसादाचा दिवस आहे. मग उद्याचा दिवस काय चिंतन होतो, षडरिपूवर मात करण्याकरिता संबंध देशभरामध्ये, महाराष्ट्रभरामध्ये अखंड शिवनाम सप्ताह होत असेल तर त्या ठिकाणी उद्याच्या कीर्तनामध्ये निवडणारा अभंग तो संत श्रेष्ठ लक्ष्मण मोलेंचा अभंग, तो म्हणजे गुरु प्रसादाचे थोरे महिमा असे श्रेष्ठ वारी, ह्याच अभंगावर चिंतन होत असतं. मग या अभंगाच्या माध्यमातून सांगायचं काय आहे तर 7 दिवस नामस्मरण करून 8व्या दिवशी गुरुच्या वाक्याप्रमाणे, पहिला दिवस गुरुचा, अखेरचा दिवस गुरुचा, म्हणून गुरुचं वाक्य म्हणजे आपल्यासाठी पूर्ण आहे, म्हणून त्या वाक्यावर आपले जगण्याकरिता उद्याचे दिवस असतो. म्हणून त्या दिवसामध्ये येणारा अभंगातलं सार काय असेल तर अंतःकरण शुद्ध होणं सुद्धा असतो. म्हणून पहा, बाह्यशुद्धी आपल्याकडे सोपा आहे. बाहेरून आपण फार शुद्ध झालो, 2 वेळ नाही 3 वेळ स्नान करू शकतो, बाहेरच्या शुद्धीला काही आवड नाही, परंतु आतून शुद्ध करणं, आत शुद्ध आहे का? आत किती मलिन आहे? स्वच्छ आहो का मलिन आहे आत? तुम्हाला विचारतो, आत कसं आहे तुमचं? कुठे पाहता येतो का आत? नाही, आतापर्यंत मी आत पाहिलंच नाही, फक्त बाहेर बघत आलो, फक्त बाहेर बघत आलो. काय म्हणून? तो कसा, ते कसा, त्यांचे घर मोठं, त्यांची गाडी मोठं, मग त्यांचं जे काही भौतिक पाहूनच आत आम्ही जळत जळत निघालो. परंतु मी स्वतः माझं नशिबाप्रमाणे माझ्याकडे काय आहे, नेमका देवाने मला काय दिलेलं आहे हे आपल्याकडे आजही बघण्याच्या दृष्टीने नाही. म्हणून नामयज्ञ काय करतो, बाहेरचं जग बघू नका, आत बघण्याकरिता नामयज्ञ आहे, आत बघण्याकरिता अखंड शिवनाम सप्ताह आहे. आत बघा मी कोण आहे, नेमका माझा अंतःकरणातून मी शुद्ध झालो का, मी परिपूर्णपर्यंत चाललो का. म्हणून म्हटलं तुम्हाला षडरिपू काय आहे. षडरिपू काय आहे? काम, क्रोध, लोभ, मोह, दंभ, अहंकार, हे 6 रिपू, 6 शत्रू आत बसलेले आहेत. मग ही 6ही शत्रूला बाहेर काढायचं असेल तर काय करावा लागतो तर आपल्याला सद्गुरूचीच कृपा व्हावा लागतो. सद्गुरूची कृपा झाला म्हणून आजच्या वेळामध्ये सुद्धा या टाळ आरतीचं कीर्तन करत असताना काय होतं, इथं मागणीपर अभंगाचे चिंतन होत असतं. आज मागायचा असतो ना, वीणा खाली उतरत असताना या माध्यमातून, टाळ आरतीच्या माध्यमातून काय होतो, मागणीपर अभंग आहे. बघा, संत श्रेष्ठ लक्ष्मण मौलींचं जे काही गात्याच्या माध्यमातून नित्यानं 6 दिवस गाताचे पारायण करत करत आजचा दिवस त्या गात्यातला एक अभंग, तो म्हणजे कुठलं, मागणीपर अभंग. आपण मागितलं पाहिजे भगवंताकडे. काय म्हणून, या जगामध्ये देवाने आम्हाला दिलं, पाठवून दिलं. कसं पाठवून दिलं? तुम्ही कोणतं अर्ज टाकलं होतं का?
इथं बसले तुम्हाला विचारतो, कोणतरी देवाकडे एक अर्ज टाकलो होतो का? काय म्हणून? मला मुस्तापूर गावामध्ये फाल्यानाचं खानदानमध्ये ह्यांच्याच घरामध्ये माझा जन्म व्हावा देवा असं देवाकडे मागणी केलं होतं का? नाही. तुम्ही न मागता तुमचा जन्म देवाने या पृथ्वीवर दिलेला आहे. न मागता तुम्ही भगवंताचं स्मरण करणाऱ्यांच्या कुळामध्ये जन्म गेलो. मागणी तुमचं होते का? नाही. तरी सुद्धा भगवंताने तुम्हाला काय केलं? देवदेव करणाऱ्याच्या कुटुंबामध्ये घराण्यामध्ये तुमचं जन्म देवाने दिलं. म्हणजे अप्रत्यक्ष तुमचं पुण्य भरपूर असल्यामुळं तुम्ही सगळं भक्तांच्या कुळात जन्माला आलो. आणि तेवढंच नव्हे, देवदेव करणाऱ्यांच्या कुळात म्हणजे कुठं तर आम्ही देवाला मानणाऱ्यांच्या कुळात आम्हा तुम्हा सर्वांचा जन्म झाला. न मागता आपल्याला भेटलेले आहे. कारण काय? अनंत जन्मामध्ये तुम्ही केलेलं जे काही सुकृताचं पुण्य आहे त्या पुण्याईमुळे आपल्याला काय झालं? मनुष्य जन्म, भक्तांचे कुळ आम्हाला प्राप्त झालं. मग इथं आल्यानंतर परत काय मागायचं आपल्याला? काय मागितलं पाहिजे? आता एवढं सगळं जमलं, देवाला तुम्ही गेलो का? 12 ज्योतिर्लिंग 4 धाम प्रवास करून आलो. मग गेल्यानंतर देवाकडे काय मागणी होतं तुमचं? काय मागणी होतं देवाकडे? आठवण करा बरं, देवासमोर काय काय मागून आलो तुम्ही? मग बऱ्याच ठिकाणी एखादा देवासमोर गेलं, तुमचं मागितलेलं पूर्ण करणार दे एवढं कळालं, तिथं जाऊन हात जोडून डोळे बंद करून काय काय तुमचं लिस्ट ठेवतो देवासमोर. काय काय ठेवतो? अमुक झाला पाहिजे, तमुक झाला पाहिजे. किती मोठं लिस्ट असतो काय नाही. मग अजून काय मागायचं? मी म्हणतो ना, आता त्या मनुष्याला मागायची गरज नाही. कारण एवढा तुम्हाला देवाने दिलेले आहे तर ते तुम्ही देवाचे उपकार कधी फेडू शकणार नाही. पण एवढा भरभरून देव आम्हाला दिलेले आहे, पण दिल्यानंतरही मागणं जे काय असतो ना, तर काय मागितलं पाहिजे देवाकड? तर फक्त देवा तुझं नामाचा विसर पडायला नको म्हणून देवाचे स्मरण राहायचं मागणी आपण केला पाहिजे. पण आम्ही काय करतो? सुख आलं कधीही आम्ही देवाला आठवण करत नाही, परंतु दुःख सुरू झाला देवाची आठवण केल्याशिवाय राहत नाही. मग तुमच्याकडे आज सर्व आहे तर तुम्हाला देवाची आठवण येईल का? काहीच आठवण करणार नाही. तुम्ही काय करणार? तेव्हा सगळं काही चांगलं असेल तर तुम्ही आठवण करील का? करतच नाही. म्हणून बघा, आजचं मागणी काय करायचं? भौतिक वस्तूचं मागणी करण्यापेक्षाही त्या भगवंताकडे असं मागणी करायचं, देवा तुझं नामाचं विसर आपल्याकडून कधी होता कामा नये, तुझा सेवा माझ्याकडून कधीही कमी पडता कामा नये. कारण तू मनुष्य जन्म मला प्राप्त करून दिल्यामुळं माझ्या हातानं अहोरात्र एक नाही तर जन्मोजन्मी तुझी सेवा घडला पाहिजे. जन्मोजन्मी मला गुरुचा देवाची सेवा करण्याची संधी द्यावा म्हणून हे मागणी आपल्याला करायचं आहे. हे मागणी आम्ही करत गेलो तर होतो काय? तर खऱ्या अर्थानं आपला हा जीवन धन्य होत. त्याकरिता काय केला पाहिजे? विश्वास देखील तेवढाच आपला असायला पाहिजे. देवावर तेवढा विश्वास आहे का आपला? विश्वास आहे का सांगा बरं आपला? एवढा मोठ्या स्वरूपात विश्वास आपल्याकडं आहे का? काहीच नाही. विश्वास आपला देवाकडे आहे का विचारलं, महाराज आमच्याकडे विश्वास तर आहेतच. बघा किती मोठा विश्वास आहे. विश्वास आहे का? मग एक छोटा दृष्टांत सांगितलं तुमचं लक्षात येईल. मग एक नवीन जोडपे झालं होतं, नवीन लग्न झालं, मोठ्या शहरात राहत होते. इथून खेड्यागावात लग्न झालं, पुण्या मुंबई सारख्या शहरात गेले. नवीन 2 जोडी खेड्यागावात राहिलेला, पण गेले कुठं? पुण्यामध्ये. मग पुण्यामध्ये गेल्यानंतर नवीन लग्न झालं होतं, 2-3 महिना झाल्यामुळं एखादा टॉकीज मध्ये पिक्चर बघायला गेले. कोण? नवीन जोडी. 2-3 महिने लग्न झालं होतं, नवरी नवरदेव 2-3 महिने राहून त्याने पुण्यात गेल्यामुळे एखादा पिक्चर बघायला गेले. सुंदर पिक्चर होता, बघायला जाऊन बसले 2 जण. मग बसल्यानंतर पिक्चर सुरू झाला. 10 मिनिटांमध्ये हे जे काही मुलगी आहे ना, नवरी म्हणून गेलेला, त्याला डोका दुखायला सुरू झालं. एवढा डोक्या दुखू लागले त्याला की आता काय मी तर बसणार नाही. कारण काय? तिथला जे काही आवाज होता टाकीज मधलं, ते आवाज त्याला सहन व्हायला तयार नाही. मग लगेच म्हटलं आता नाही बसायचं ना, आता चला. मग तो मुलगा म्हणते, नवरा म्हणतो नाही आम्ही 300-300 400-400 रुपये देऊन आम्ही एवढा तिकीट देऊन आम्ही मध्ये आलो तर अर्धा घंट्यामध्ये सुद्धा जाणार योग्य होणार नाही, तुला काय पाहिजे हे आणून देऊ. ते म्हणलं काहीच नको, पहिलं निघायचं बाहेर. मग त्यांना ऐकून काय म्हणलं, शेवटी माझ्यावर विश्वास आहे का तुझा? हो विश्वास आहे म्हणून तर लग्न करून घेतलो, विश्वास आहे म्हणून तर इथपर्यंत आलो. मग विश्वास आहे ना? हा विश्वास आहे. मग एक काम कर, मी तुला एक गोळे देतो, तो गोळ्या तो घे. ते गोळ्या घेतले की आपोआप तुझं डोकं दुखणं कमी होऊन जाणार. ते म्हणले चांगली गोष्ट आहे. मग तो त्या अंधारातून काय केले, दिल आणि सांगितलं हे गोळे गिळायचं नाही, थुकायचं नाही, फक्त जीभावर ठेवायचं.
मग तो गोळे घेतले, जिभावर ठेवले, 2, 4, 5 मिनिटामध्ये डोकं दुखणं कमी झालं. आश्चर्य झाले त्या मुलीला. माझं थोडाही जास्त आवाज माझं कानावर पडलं तर माझं खूप डोकं दुखत होतं, आता थोडक्यात माझं एवढं डोकं दुखणं कमी झालं तर भारी गोळी काय तर असेल. मग अशीच बघत बघत 2-2.5 तास पिक्चर संपला, बाहेर आले. बाहेर आल्यानंतर ते मुलं विचारले, मी आतापर्यंत थोडंही माझा कानावर साऊंड आला तर मला डोकं दुखणं कधीही कमी होत नव्हतं, एवढा भारी गोळ्या दिलं तर काय दिलं तुम्ही? त्याने म्हटलं, ते गोळ्या कुठे आहे पहिल्या सांग. पहिले गोळ्या कुठे आहे? ते म्हणजे जीभवर. ते काढल्यानंतर काय होतं, तो शर्टचं बटन होतं. काय दिलं होतं त्यानं? शर्ट अंगीचं एक बटन दिलं होतं आणि सांगितलं, हे आण, उद्या सकाळी ह्याला लावून दे, मला ऑफिसला जायचं. मग तेव्हा त्याला आश्चर्य झाला, ह्याच्यामध्ये काय आहे? मग सांगितलं तर औषध त्या बटन मध्ये नाही तर माझा शब्दावर आहे आणि तू माझ्यावर ठेवलेल्या विश्वासावर असल्यामुळे तुझं दुखणं कमी झालं. मग लक्षात घ्या, साधा एखादा मुलीचा विश्वास एवढ्यावर आहे, बगर गोळीचं दुखणं कमी होऊ शकतो, तर आम्ही तुम्ही तर एवढा मोठा विश्वासानं देवावर आम्ही जगणार आहोत, तर देवावर सुद्धा आपले विश्वास का कमी व्हायचं? देव विश्वास कमी करायचे का आपल्याला? ह्यासाठी भरपूर विश्वास ठेवायचा असेल तर काय केलं पाहिजे? कधीही आपल्या मनात डगमगता कामा नाही, देवाचं प्रति शंका सुद्धा करता कामा नाही. परंतु हल्ली आपल्या हिंदू समाजात काय झाले माहित आहे का? हे देव नाही पावलं लगेच दुसऱ्या देवाकडे जातो. एखादा नवीन कुठलं तर देव येऊन उभा राहिला लगेच तिसऱ्याकडे जातो. ते देव नाही पावलं लगेच चौथ्याकडे जातो. अरे बाबा, तू 10 देवाकडे जाऊन उपयोग नाही, एकच देवाला माना. परंतु तुम्ही विश्वासानं, दृढ विश्वासानं तुम्ही मानलं तर नक्की देव तुमच्या सोबत राहणार आहे. म्हणून तशी दृढ विश्वास आज आपल्या हिंदू समाजामध्ये कमी झालेला आहे. कारण अखंड शिवनाम सप्ताह असेल, अखंड हरिनाम सप्ताह असेल, हे सगळं काय शिकवण्यात येतो? अंधश्रद्धा नाही तर अतूट अशी श्रद्धा शिकवणारा ग्रंथ आहे. अंधश्रद्धा अजिबात नाही, परंतु अतूट अशी श्रद्धा शिकवणारा ग्रंथ आहे. कारण तो भगवंताचा प्रत्येक चांगला विचारधारा सांगणारा ग्रंथ आहे. म्हणून बघा, परमरहस्य ग्रंथामध्ये संत श्रेष्ठ आपला मन्मथ मौलीने खूप सुंदर असं 17 अध्यायामध्ये विचार मांडलेले आहे. आजच परमरहस्य ग्रंथाचं पारायणाचे सांगता तुम्ही केलं तर 17 अध्यायामध्ये मौलीने या शिवजीव ऐक्य साधणारा सिद्धांत बघा. जगावर तुम्ही जन्माला आल्यानंतर त्या भगवंताकडे जात असताना या जे काही षडरिपू आहे, कुठला आहे? कामातून कसं मुक्त झाला पाहिजे, क्रोधातून कसं मुक्त झाला पाहिजे, आणि ह्या सर्व षडरिपोतून मुक्त होण्याकरिता परमरहस्य ग्रंथाच नव्हे तर अनेक वचनामध्ये सुद्धा या मानवी जीवनाचं कल्याणाचे विचार या ग्रंथामध्ये सांगितल्यामुळं या ग्रंथ काय करतो? सातत्यानं वाचन केल्यामुळं तुमच्यामध्ये एक आत्मशक्ती वाढतो, आत्मविश्वास वाढतो. त्या वेळामध्ये तुम्हाला काय वाढणार? या लौकिक गोष्टी, तुम्हाला काही गोष्टी कमी जास्त झाला तर तिथं तुम्ही दडून राहणार नाही. पारलौकिक गोष्ट तुमच्या लक्षात आला, कुठलं शाश्वत जगात काहीच नाही. काय आहे का शाश्वत जगामध्ये? सगळ्यांना एक दिवस जावं लागतं. हे जे काही दृढ विश्वास आहे हे एखादा तुमच्या डोक्यासमोर आला, डोळ्यात आला, म्हणजे ज्ञान प्राप्त झाले ह्या सर्व गोष्टीचं, तर त्यावेळामध्ये तुम्ही सहज जीवन जगू शकतो. म्हणून ते होण्याकरिता अखंड नाम यज्ञाच्या माध्यमातून परमरहस्य ग्रंथ असेल किंवा अनेक अभंगावरले कीर्तन रूपी सेवा असेल किंवा गुरुमौलींचं प्रवचन असल्यास सर्व विचार काय केला पाहिजे तर आत्मसात करून घेतलं तरच आपला हा जीवन धन्य होतो. म्हणून जाता जाता या अखंड शिवनाम सप्ताहाचे 7व्या दिवसाचे प्रवचनामध्ये जास्त न सांगता 4 गोष्ट सांगणार लक्षात घे. फक्त 4 गोष्ट महत्वाचं आहे. पहिली गोष्ट काय? जन्माला आलो नक्की मरायचं आहे, परंतु मरण्याच्या अगोदर मात्र कसं जगलं पाहिजे? तुमचं मृत्यूचं बातमी कुणाच्या कानावर गेलं तर त्याला वाटलं पाहिजे काय म्हणून? खरंच बाबा हा माणूस चांगला होता, हे भाव तयार झाला पाहिजे. त्या पद्धतीचं जीवन सर्वांचं करायचं. आणि दुसरी गोष्ट, जन्म दिले जे काही मायबाप आहेत, मायबापाची सेवा अहोरात्र करायचं. आज पाहतो आज काय परिस्थिती झाली आपल्या कुटुंबाचा. एकुलता एक मुलगा असतो, मायबापापासून वेगळा राहतो. आज आपल्या गावात आले का नाही परिस्थिती? एका काळात आपला हा कुटुंब व्यवस्था कसं होतं, किती सुंदर आपलं कुटुंब व्यवस्था होता. बरं भरलेलं घर, 4 चुलते एकत्रित. विचार करा, 4 चुलते एका घरामध्ये, त्यांचे मुलं, नातू नातवंडे, घरामध्ये किमान 20-25 माणसं घरामध्ये राहायचं. कुठली माऊली भाकरी करत होते माहिती नव्हतं, कुठला माऊली भाजी करत होती माहिती नव्हतं, कुठला माऊली घर झाडून घेत होती माहिती होत नव्हतं, कुठला माऊली लेकराचे काय करत होती माहिती होत नव्हतं. मग कुठलाही त्या घरातला एका धनी गावातलं कारभार करायचं, एका गावातलं त्या घरातलं एखादे दुसरं धनी शेताकडेच राबत राहायचं.
परंतु सगळं मिळून जगायचं. किती वैभवशाली कुटुंब होतं आपलं. कुठलं काही झाला तर एकजूट होऊन त्या घरामध्ये कुठल्याही गोष्टीला समोर जायची ताकद होता, कारण तिथं एकजूट होता. आज काय झाले, आपल्या कुटुंबामध्ये किती लोक उरलो होतं. मी घरामध्ये कोण राहिलो, आम दो आमचे दो, बरोबर आहे, आम्ही दोन आमचं दोघं. मग ह्याच्यातून होऊ लागले काय, आजी आजोबा घरात नाहीसं झाले. ह्याच्यातून लेकरांना मध्ये जे काही संयम पाहिजे, लेकरांमधलं जे काही आत्मविश्वास पाहिजे ते यायला तयार नाही. फक्त शिक्षणाच्या नावाखाली आपण काय करू लागलो, माणसाला या मुलाने यांत्रिक पद्धतीनं म्हणजे म्हणून ह्या मुलांना फक्त शिक्षणाच्या नावाखाली मशीन म्हणून तयार करू लागले. कारण मशीनला कधीही कुठलाही राहणार नाही. मग मशीनच्या व्यतिरिक्त आपल्याला माणसाला माणूस म्हणून जगण्याकरिता काय केलं पाहिजे, लक्ष इकडे द्या, तिकडे बघू नका. चला, या मनुष्य जीवात आल्यानंतर या मुलांना यांत्रिक जीवनापेक्षा काय केलं पाहिजे, या माणसाच्या अंतःकरणात मनुष्यत्व जागे केलं पाहिजे. त्याकरिता कुटुंब व्यवस्था फार गरजेची झालेली आहे. म्हणून बघा, आज कुटुंबामध्ये आज एवढा अवघड परिस्थिती झाले तर एकुलता एक मुलगा किंवा एक मुलगा एक मुलगी, एखाद्या मुलाला काय झालं तर त्या घरातला अवस्था काय होतो, किती खचून जातो बघा. म्हणून काय केलं पाहिजे, ह्या कुटुंब व्यवस्था आपल्या सुधारायचं असेल तर सर्व ह्या हिंदू समाजातल्या सर्वांनी काय केलं पाहिजे, एक मुलगा एक मुलीपासून न राहता प्रत्येकाला दोन दोन मुलं दोन दोन मुली झाले तर काय हरकत नाही. पण आज आपलं परिस्थिती काय, एकच मुलगा बस म्हणतो, एकच मुलगी बस म्हणतो. तसं करता कामा नाही. किमान दोन मुला दोन मुली तर झाला पाहिजे, तरच आपला हिंदू समाज जागे होतो. नसेल तर पाहता 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 हिंदू समाज फार लोप होत चाललेला आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये हिंदू समाज सशक्त व्हायचा असेल तर कुटुंब व्यवस्था देखील सशक्त होणं फार गरजेचं आहे. म्हणून ह्या हिंदू समाज सशक्त व्हायचा असेल तर कुटुंबामध्ये तुम्ही सगळे एक म्हणून बापाने बापाचे कर्तव्य, माईनं माईचं कर्तव्य, मुलांनी मुलाचं कर्तव्य पार पाडला तर खऱ्या अर्थानं कुटुंब चांगला होऊ शकतो. म्हणून कुटुंब चांगला होण्याकरिता त्या कुटुंबामध्ये मायबापाचं संस्कार राहणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. म्हणून दुसरी गोष्ट, मायबाप आणि गुरुमौलीची सेवा अहोरात्र केला पाहिजे. आम्ही शेवटी देवाला मानणारा असल्यामुळं आम्ही सगळेजण कुठल्या तर कुठल्या देवाला माना, परंतु देवावर एकमेव देवावर विश्वास ठेवा. अनेक देवाकडे जा, देवदर्शन केलंच पाहिजे, नाही अशातलं नाही, अनेक देवाकडे जा, दर्शन कराय काय हरकत नाही. परंतु तुमची श्रद्धा मात्र एक म्हणजे एकच देवावर असा असेल तर खऱ्या अर्थानं तो देव तुमच्या पाठीशी राहू शकतो. म्हणून तिसरा गोष्ट, या समाजामध्ये आज किती मोठं सप्ताह तुम्ही करतो ना, सप्ताह करत असताना सप्ताह कमिटी असेल, सप्ताहातलं गायक वादक असेल, सप्त्यामध्ये येणारं तरुण मंडळी असेल, ह्या सगळ्याकडे मी पाहिला तर आम्हाला कधी कधी शंका येतो, तर हे सप्ताह करून करून माणसं व्यसनी तर का होऊ लागले का असं वाटू लागलं. सप्ताहाच्या नावाखाली दोन पैसे जमा झाला तर त्या पैशावर व्यसन चुकड सुद्धा काय मुळगत चाललेलं आहे. म्हणून आज जाहीरपणे काही गोष्टी सांगणं अवघड आहे, तरी सुद्धा काही गोष्टी सांगा म्हणून सांगतो. तर गावातलं सर्व तरुणाने तर या सप्ताहाच्या माध्यमातून सप्ताह सुरू झाल्यापासून शेवटपर्यंत गावामध्ये व्यसन होता कामा नये. गावामध्ये सर्व तरुणांनी व्यसनमुक्त जीवन करावा, चांगले जीवन करावा. 7 दिवस सप्त्यामध्ये मात्र एकदम निर्मळ होऊन खायचं नाही, प्यायचं नाही, शुद्ध अंतःकरणातून सकाळी उठले की देवदेव म्हणजे 7 दिवस तर काव्याने ज्या आयुष्यातलं 7 दिवस तर काव्याने आपण देवदेव करण्याकरिता निर्मळ होऊन तर सेवा करण्याचे प्रयत्न करावा. आणि जेणेकरून सप्ताह दिवसभर तुम्ही नामस्मरण करायचं, रात्री जाऊन एखादा पावशेर घेऊन झोपी गेलं तर काय फायदा झाला, काहीच उपयोग होणार नाही. म्हणून काय करायचं, या सप्ताहाच्या माध्यमातून निर्व्यसनी जीवन झाला तर खऱ्या अर्थानं तुम्ही जे काही तरुण शक्ती तो कुठं तर कामाला लागणार आहे. आणि शेवटी मात्र अखंड नामयज्ञ होत असताना प्रत्येक गावातल्या लोकांना वाटलं पाहिजे, नामयज्ञ म्हणजे आम्ही एकट्याचा नाही. अखंड शिवनाम सप्ताह होत असताना, अखंड हरिनाम सप्ताह होत असताना असा होता कामा नाही, ते त्यांचं सप्ताह असं होता कामा. अखंड नामयज्ञ होत असताना प्रत्येकानं वाटलं पाहिजे हे सप्ताह म्हणजे माझा आहे, या सप्ताहात माझं सुद्धा काहीतरी सेवा झाला पाहिजे. म्हणून हे अखंड शिवनाम अखंड हरिनाम कुठलंही असेल परंतु नामस्मरण होतो, भगवंताची तर काहीतर गुणगान होतं, भगवंताची चर्चा होतो, भगवंताची इथं काहीतर व्यवस्थित चर्चा होत असेल तर त्यावेळेमध्ये संपूर्ण गाव एक होऊन एका विचाराने ह्या मंडपामध्ये आला पाहिजे, तरच आपलं होतो. काही येणाऱ्या काळामध्ये इथं होणारा सर्व विचाराचा चिंतन मंथन झाला, आत्मसात झाला तर आपला हिंदू समाज सशक्त होण्यासाठी काही वेळ लागणार नाही. म्हणून आजचा हा अखंड शिवनाम सप्ताहाच्या माध्यमातून जे कोणी मंडळीने तन्मन धनातून सेवा करणारे आहात, अनेक लोक तुम्ही सेवा इथं करू लागलेले आहे,
कोणी अन्नदान केलं, कोणी आलेले कीर्तनकारांची सेवा केलं, कोणी गुरुमौलीची सेवा केलं, कोणी मंडप झाडण्याची सेवा केलं, कोणी जेवण वाढण्याची सेवा केलं, जेणेकरून ह्या माध्यमातून येणं केलं प्रकारे म्हटल्याप्रमाणे कुठल्याही तर कुठल्या माध्यमातून तुमच्याकडून या ठिकाणी सेवा रुजू झालाच पाहिजे. कारण तुमचं इथं सेवा होणं म्हणजे तुमच्या सेवा भगवंताचं दरबारमध्ये नोंद होण्यासारखं असतं. कारण नामयज्ञ होत असेल तर एका व्यक्तीसाठी नाही, एका समाजासाठी नाही, इथं देवाचं गुणगान झाल्यामुळं इथं होणाऱ्या प्रत्येक गोष्टीची नोंद माणूस घेणार नाही तर देव घेणार आहे. इथे होणाऱ्या सर्व गोष्टीची नोंद तिथं होत असतो. म्हणून भगवंताकडे मात्र तुमची चांगली नोंद व्हायचं असेल तर संपूर्ण ग्रामस्थांनी नामस्मरण होत असताना, नामयज्ञ होत असताना एक विचाराने, एक दिलाने या ठिकाणी सर्वजण सेवा रुजू केला पाहिजे या ठिकाणी सांगत आजचा हा अखंड शिवनाम सप्ताहामधून तन्मन धनातून सेवा करणाऱ्या तुम्हा सर्वांना त्या भगवंताची कृपा आशीर्वाद सांगतो आणि इथंच थांबतो. शिवम भयात सांबजे नम पार्वतीपदे शिव हर हर. सगळेजण दोन्ही हात वारी करून मुठ्ठे बांधायचे. भारत माता के, भारत माता के, वंदे वंदे, हर 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 हर, गो माता के, गो माता के, हर 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 हर. डॉक्टर पाक शिवा करो बनवाओ नेक, संजीवनी समाधी शोधतो नित्य अभिषेक. सत्संगा सांगितलं आशीर्वचने, अन्य मार्ग नाही, अन्य मार्ग नाही तुका या जन्म मरण. सदा यावे गुरुराया हो आपले दर्शन, हो आपले दर्शन. पूर्ण करावे नामाला त्या सत्व परीक्षे, ते गुरुरायाला हो विरूपाक्षाला. दुर्गुण सारे दूर करून ये मोक्षाला. आम्हाला काय
Thank you.